मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेची तुम्हाला आतापर्यंत 7 हप्ते भेटलेले असतील, परंतु आता लाडक्या बहिणीसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे। कारण आता 4 चाकी वाहन असणाऱ्या बहिणीच्या घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे। लाडक्या बहिणी संदर्भात ही न्यूज समोर आलेली आहे, परंतु तुम्हाला टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही, कारण अजून याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही। आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले आहे की जरी यामध्ये महिला अपात्र आढळल्या तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही किंवा पैसे परत घेतले जाणार नाहीत, मात्र यानंतर त्यांचा लाभ बंद होऊ शकतो। जर मित्रांनो या चॅनलला आपण सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, कारण लाडकी बहीण योजनेबद्दलची नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। आता लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे की त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही याची तपासणी होणार आहे। विभक्त महिलांना मिळणार लाभ। मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल आणि लाभार्थी महिला पती किंवा मुलासोबत वेगळे राहत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। याचाच अर्थ तुमचा जर एकत्रित कुटुंब असेल आणि कुटुंबामध्ये कोणाकडेही 4 चाकी वाहन असेल तुम्हाला मिळणार नाही, आणि जर तुमचा विभक्त म्हणजे वेगळा कुटुंब असेल आणि तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल तर तुमचा लाभ सुरू राहू शकतो, परंतु अजूनपर्यंत यामध्ये कोणालाही अपात्र ठरवलेला नाही। लाभार्थ्यांचा फुगवटा होणार कमी। महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत सुमारे 2.5 कोटीहून अधिक लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत। त्यामध्ये निकषामध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्या महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न महिला व बालकल्याण विभागाचा आहे। त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येचा फुगवटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर बोजा पडू नये म्हणून ही खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बाल विकास विभागाने घेतली आहे। लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारने अशी अट घातली होती की लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन असू नये अशी अट घातली होती, परंतु अनेक बहिणींनी या अटीकडे दुर्लक्ष करत फॉर्म भरले आणि आतापर्यंत या योजनेचे लाभही घेतले। पण आता सरकारने योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, तसेच पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये, त्यांची नावे वगळली जावीत यासाठी महिला व बालविकास विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत। या विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील 4 चाकी वाहन मालकांची यादीच मागितली आहे। ही यादी विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे पाठवली जाणार आहे। या यादीच्या आधारेच अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी 4 चाकी वाहन कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि व्यक्तींची खात्री करून एकत्रित कुटुंबातील पती, सासरे यांच्यापैकी कोणाकडेही 4 चाकी वाहन निष्पन्न होताच लाभाच्या यादीतून त्या कुटुंबातील पत्नी, सून किंवा सासू यांची नावे थेट वगळली जाणार आहेत। राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, परंतु या योजनेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे। महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेऊन त्यांना विविध सूचना दिल्या आहेत। त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्याच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे की नाही याची तपासणी करून संपूर्ण अहवाल महिला व बालकल्याण विभागाला पाठविणे सक्तीचे केले आहे। तर मित्रांनो, लाडक्या बहिणीबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा, आणि आपण या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, कारण लाडकी बहीण योजनेबद्दलची नवीन अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ।